नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा अभ्यास करत असताना इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, मग तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असो, जेव्हा तुम्ही इतिहास विषय अभ्यासता, इतिहास विषय चाळता, तर त्यामध्ये काही टॉपिक असे असतात ज्यावर नेहमी प्रश्न येतात. ठीक आहे, काही टॉपिक असे असतात ज्यावर नेहमी म्हणजे नेहमी प्रश्न येतातच. ठीक आहे, मग तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असो, त्या टॉपिकवर एकतरी प्रश्न हा राहणारच. कारण की तो टॉपिक महत्त्वाचा असतो. कसा असतो तो टॉपिक महत्त्वाचा असतो, त्याचं काही ना काहीतरी काम असतं, म्हणून काय असतो तर त्याच्यावर प्रश्न येतच असतो. आणि त्यातलाच म्हणजे इतिहासातला एक टॉपिक असा आहे ज्यावर नेहमी प्रश्न येतात. तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करत असो किंवा कोणत्याही परीक्षेचा, त्यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. ठीक आहे, तर तो टॉपिक कोणता आहे तर तो आहे स्वराज्य पार्टीबद्दल. कोणता टॉपिक आहे तर स्वराज्य पार्टीबद्दल, म्हणजे स्वराज्य पार्टीचे नेते कोणते होते किंवा त्याची पार्श्वभूमी काय होती, ते कशी स्थापन झाली. ठीक आहे, ती सोबतच त्यांनी काय काय कार्य केले, इलेक्शन झाले तर त्यामध्ये कसं त्यांचा अनुभव होता. तर यासंबंधी संपूर्ण माहिती आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, स्वराज्य पार्टी, ठीक आहे, स्वराज्य पार्टी हा शब्द जेव्हा येतो, ठीक आहे, स्वराज्य पार्टी हा शब्द जेव्हा येतो, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर, की याच्यावर म्हणजे एमपीएससी मध्ये, ठीक आहे, एमपीएससी मध्ये 2011 पासून ते 2021 पर्यंत किंवा 22 पर्यंत यावर नेहमी प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, एमपीएससी मध्ये 2011 पासून तर 2022 पर्यंत यामध्ये स्वराज्य पार्टी या टॉपिकवर नेहमी प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे हा टॉपिक तुम्हाला गाळून चालणार नाही. ठीक आहे, हा टॉपिक गाळून चालणार नाही, त्यामुळे हा टॉपिक करणं गरजेचं आहे. तर सुरू करूया. बघा, स्वराज्य पार्टी याची जर पार्श्वभूमी बघायची, ठीक आहे, स्वराज्य पार्टीची पार्श्वभूमी बघायची झाल्यास आपण चौरी चौरा घटना, ठीक आहे, चौरी चौरा ही जी घटना होती, इथून स्वराज्य पार्टीची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. का म्हणू शकतो? कारण की चौरी चौरा जेव्हा घटना झालेली होती, ठीक आहे, चौरी चौरा घटना जेव्हा झालेली होती तेव्हा गांधीजी व इतर काँग्रेस नेते, ठीक आहे, गांधीजी व इतर काँग्रेस नेते काँग्रेस नेते यांना काय झाली, अटक झाली. ठीक आहे, गांधीजी व इतर काँग्रेस नेते यांना अटक झाली. आणि त्यांच्या अटकेमुळे, त्यांना झालेल्या अटकेमुळे ती चळवळ थांबली जाऊ नये, ठीक आहे, ती चळवळ रोखली जाऊ नये किंवा ती चळवळ चेंगाळली जाऊ नये म्हणून काय, तर ती चळवळ थांबली जाऊ नये म्हणून काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी, ठीक आहे, सर्व नाही बघा, काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा, ठीक आहे, काँग्रेसमध्ये सुधारणा करायच्या, ठीक आहे, काँग्रेसमध्ये सुधारणा करायच्या किंवा नाही, या घटनेतून, या सगळ्या पार्श्वभूमीतून एक नवीन पक्ष स्थापन केला. ठीक आहे, एक नवीन पक्ष, परंतु तो नवीन पक्ष अचानक स्थापन नाही झाला. ठीक आहे, तो नवीन पक्ष अचानक स्थापन नाही झाला. तर काँग्रेसमध्ये सुधारणाबाबत, ठीक आहे, काँग्रेसमध्ये इथे लिहितो मी, काँग्रेस सदस्यात सुधारणेबाबत एक संभ्रम निर्माण झाला. सदस्यात सुधारणेबाबत एक संभ्रम निर्माण झाला. आता तो संभ्रम कसा होता, काँग्रेस हा पक्ष तर होता, पण तो कायदेमंडळात प्रवेश करावा किंवा नाही करू नये. ठीक आहे, काँग्रेस म्हणजे कायदेमंडळात प्रवेश करून सुधारणा कराव्यात किंवा न करता काँग्रेसच्या बाहेरच राहून किंवा कायदेमंडळाच्या बाहेरच राहून सुधारणा कराव्या, अशा प्रकारात दोन नेत्यांमध्ये म्हणा किंवा दोन संघटनांमध्ये म्हणा एक विचारांचा मतभेद सुरू झाला. ठीक आहे, एक विचारांचा मतभेद सुरू झाला. कशासंबंधी तर कायदेमंडळात प्रवेश करावा किंवा नाही. ठीक आहे, मंडळात प्रवेश करावा किंवा नाही, याच्यावरून काय तर दोन नेत्यांमध्ये म्हणा किंवा दोन संघटनांमध्ये मतभेद झाले. आणि यावरून म्हणजे कायदेमंडळात प्रवेश करावा किंवा नाही, यामधून दोन गट निर्माण झाले. ठीक आहे, कशासंबंधी फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर मंडळात प्रवेश करावा किंवा नाही, प्रवेशासंबंधी. ठीक आहे, कायदेमंडळात प्रवेश करावा किंवा नाही, यावरून दोन गट निर्माण झाले. ते दोन गट कोणते होते? ते एक होता फेरवादी, त्याला स्वराज्यिस्ट असं म्हटलं जातं. स्वराज्यिस्ट इथे लिहितो मी, असं सुद्धा म्हटलं जातं. आणि दुसरा जो गट निर्माण झाला तो कोणता होता? नाफेरवादी. ठीक आहे, कोणता होता? नाफेरवादी. ठीक आहे, असे दोन गट निर्माण झाले. एक होता फेरवादी आणि एक होता नाफेरवादी. आता फेरवादी किंवा स्वराज्य यांची विचारसरणा कशी होती तर कायदेमंडळात प्रवेश करणे. ठीक आहे, कायदेमंडळात प्रवेश करणे. आता याचे नेते कोण आहे तेही मी सांगतो, परंतु एवढं लक्षात ठेवा की यांचा मेन उद्देश काय होता तर कायदेमंडळात प्रवेश करणे, कायदेमंडळात प्रवेश करणे, ठीक आहे, कायदेमंडळात प्रवेश करणे व कायदेमंडळातून सरकारला असहकार करणे. ठीक आहे, सरकारला जो विरोध करायचा आहे तो कायदेमंडळात प्रवेश करून करणे. ठीक आहे, असा कोणाचा उद्देश होता तर फेरवादी गटाचा. परंतु नाफेरवादीचा काय होता तर कायदेमंडळात प्रवेशाला विरोध होता त्यांचा, कायदेमंडळात प्रवेश करायचा नाही. ठीक आहे, इथे लिहितो, कायदेमंडळात प्रवेशाला विरोध, मंडळात प्रवेशाला त्यांचा विरोध होता.
ठीक आहे, प्रवेशाला त्यांचा विरोध होता. आणि त्यांचा एक मेन उद्देश असं होतं की कायदेमंडळात न जाता कायदेमंडळाच्या बाहेरच राहून जे जनतेसाठी सुधारणा करायच्या. ठीक आहे, सरकारला विरोध तर करायचा, परंतु जनतेसाठी सुधारणा कशा करायच्या, तर कायदेमंडळाच्या बाहेर राहून. परंतु फेरवादी गटाचा उद्देश काय होता, तर कायदेमंडळात प्रवेश करून जनतेच्या ज्या मांडण्या आहे किंवा जनतेच्या जे हालवाल होत आहे ते सरकारपुढे मांडायचे आणि अशा गोष्टीतून सरकारला विरोध करायचा. हे कोणाचा उद्देश होता, तर फेरवादी. आणि नाफेरवादीचा काय होता, तर कायदेमंडळात प्रवेशाला विरोध होता त्यांचा. कायदेमंडळात प्रवेशच करायचा नाही, कायदेमंडळाच्या बाहेरच राहायचं आणि जनतेसाठी काम करायचं. ठीक आहे, तर आता जर फेरवादी गटाचे जर नेते बघायचे झाले असतं, त्यामध्ये कोण होतं, त्यामध्ये भरपूर नेते होते बघा. चित्तरंजन दास असो, रंजन दास असो, मोतीलाल नेहरू. ठीक आहे, मोतीलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस. ठीक आहे, विठ्ठलभाई पटेल असो किंवा हकीम अजमल खान असो, इत्यादी भरपूर नेते होते. ठीक आहे, तुम्हाला मेन हे तीनच नेते असतात जे विचारण्याची जास्त शक्यता असते. चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. हे कशामध्ये मोडलं जातं, तर फेरवादी गटामध्ये, ज्यांचा उद्देश काय होता, कायदेमंडळात प्रवेश करणे. परंतु नाफेरवादी जो गट होता, ज्यांचा उद्देश होता कायदेमंडळात प्रवेश करायचा नाही, त्यामध्ये कोणकोणते नेते होते, तर त्यामध्ये होते सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, दुसरे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, दुसरे कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि राजेंद्र प्रसाद सोबतच सी राजगोपालचारी यासारखे भरपूर नेते होते, परंतु विचारले फक्त सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यावर मॅक्सिमम प्रश्न आलेले आतापर्यंत जर पेपर चालले तर. म्हणून काय होता, म्हणजे चौरी चौरा घटना झाल्यानंतर, म्हणजे गांधीजी आणि इतर काँग्रेस नेत्यांना अटक झाल्यानंतर महत्त्वाचं काय ठरलं, तर ही जी चळवळ चालू आहे, ही जी सरकारने दडपलेली चळवळ असो, परंतु ही जी चळवळ चालू आहे ही थंड पडू नये. ठीक आहे, ही बंद पडू नये म्हणून काय झालं, तर कायदेमंडळात प्रवेश करायचा या विचारांवर, कायदेमंडळाचा प्रवेश करायचा या विचारांवर काँग्रेस नेत्यांमध्ये दोन गट निर्माण झाले. ठीक आहे, एक होता फेरवादी, त्याला स्वराज्यिस्ट म्हणतात, आणि दुसरा होता नाफेरवादी. ठीक आहे, फेरवादीचा उद्देश काय होता, तर कायदेमंडळात प्रवेश करणे. ठीक आहे, फेरवादी कायदेमंडळात प्रवेश करणे. नाफेरवादी, नावावरून लक्षात ठेवा, कायदेमंडळात प्रवेश करायचा नाही. ठीक आहे, नावावरून लक्षात ठेवा, कायदेमंडळात प्रवेश करायचा नाही, असा कोणाचा उद्देश होता, नाफेरवादीचा. आता फेरवादीचे जर नेते बघायचे झाल्यास कोणकोणते होते, चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. ठीक आहे, दास, नेहरू आणि बोस होते. तर कायदेमंडळात प्रवेशाला विरोध ज्यांनी केला होता, म्हणजे नाफेरवादी, त्यांचे नेते कोण होते, सरदार पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सोबतच सी राजगोपालचारी यासारखे नेते होते. परंतु मॅक्सिमम प्रश्न सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद असो यांच्यावर जास्त विचारले गेलेले. आणि अशातच बघा, हे जेव्हा या ज्या घडामोडी चालू होत्या तेव्हा अशातच 1922 मध्ये, बघा इथे मी तारीख लिहितो, 1922 मध्ये गया. ठीक आहे, गया बिहार कुठे आहे, गया बिहार, इथे एक काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. ठीक आहे, इथे काँग्रेसचं काय भरलं, अधिवेशन. इथे काँग्रेसचं अधिवेशन भरलं. त्याचे अध्यक्ष कोण होते, तर त्याचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास. आणि सेक्रेटरी जर होते ते होते मोतीलाल नेहरू. ठीक आहे, सेक्रेटरी जे होते ते होते मोतीलाल नेहरू. तर 1922 मध्ये, म्हणजे या सगळ्या घडामोडी चालत असताना, म्हणजे कायदेमंडळात प्रवेश करायचा किंवा नाही करायचा या सगळ्या घडामोडी चालत असताना, सोबतच चौरी चौरा घटना ही बंद पडायची भीती असताना कोणती एक अधिवेशन झालं, तर 1922 मध्ये गया बिहार. ठीक आहे, गया बिहार येथे काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्याचे अध्यक्ष कोण होते, चित्तरंजन दास. ठीक आहे, त्यांचे अध्यक्ष कोण होते, चित्तरंजन दास, आणि सेक्रेटरी कोण होते, तर मोतीलाल नेहरू. आणि यामध्ये एक महत्त्वपूर्ण ठराव झाला. ठीक आहे, यामध्ये एक महत्त्वपूर्ण ठराव मांडला गेला. तर तो ठराव कोणता होता, तर एकतर सुधारण्याचा किंवा संपवण्याचा. ठीक आहे, एकतर सुधारणा करण्याचा, नाहीतर सुधारणा करायच्याच नाही, या प्रकारे एक ठराव होता. सुधारणा, एकतर सुधारण्याचा, नाही त्यालाच किंवा संपवण्याचा. ठीक आहे, तर मी ती लिहितो, एकतर सुधारण्याचा. आणि जेव्हा असे ठराव मांडले जायचे तेव्हा त्यावर मतही व्हायचे, कारण की आपल्याला सगळ्यांचंच मत बघायचं आहे ना, की हा जो ठराव आहे हा पास होणार किंवा नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे मत झाले, ठीक आहे, याच्यामध्ये मत झाले, त्यामध्ये विरोधी जे होते, विरोधी याच्या म्हणजे या ठरावाच्या विरोधात जे होते ते होते 1798 मते पडली. ठीक आहे, आणि जे बाजूने म्हणजे ज्यांना हा ठराव पाहिजे होता, ठीक आहे, ज्यांना हा ठराव मान्य होता, त्या बाजूने जे मते पडली ती होती 890.
890 म्हणजे काय, तर या बाजूने 890 पडली आणि विरोधी किती पडली, 798. त्यामुळे काय झालं, तर यामध्ये आणखीच मतभेद वाढत गेला. ठीक आहे, यांनी आणखीच मतभेद वाढत गेला आणि त्यामुळे म्हणजे असं झाल्यामुळे, अशी घटना घडल्यामुळे दास म्हणजे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी काय केलं, यांनी सभेचा त्याग केला. ठीक आहे, यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, सभेचा त्याग केला, पदाचा राजीनामा दिला, यांनी पदाचा राजीनामा दिला. कोणी, तर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी काय केलेलं, सभेचा किंवा आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि 1 जानेवारी 1922 रोजी, बघा इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की 1922 मध्ये जी घटना घडली होती, 1922 मध्ये काय झालं होतं, गया बिहार येथे काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. कुठे, गया बिहार येथे काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. त्याचे अध्यक्ष कोण होते, चित्तरंजन दास आणि सेक्रेटरी होते मोतीलाल नेहरू. आणि अधिवेशन कधी भरायचं, डिसेंबरमध्ये. ठीक आहे, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कोणी, चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरूंनी. का दिला, कारण की जो ठराव मांडण्यात आला होता त्याच्या विरोधी बाजूने जास्त मते पडली. ठीक आहे, आणि बाजूने जे होते म्हणजे त्यांच्या सोबत जी मते पडली ती 890च पडली, पण विरोधी किती पडली, 1798. त्यामुळे काय झालं, तर त्यांनी ठरवलं की आपण या पदाचा राजीनामा द्यायचा, कारण की आपलं मतच मांडलं जात नाहीये, आपलं म्हणजे मत मान्य होत नाहीये, तर त्याचं अध्यक्ष बनून किंवा त्याचं सेक्रेटरी बनून काही अर्थ उरणार नाही. ठीक आहे, म्हणून काय केलं, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि राजीनामा दिल्यानंतर हे कधी अधिवेशन झालं होतं, 1922 मध्ये, डिसेंबरमध्ये. त्यानंतर 1 जानेवारी, बघा इथे मी लिहितो, 1 जानेवारी 1923 रोजी काँग्रेस स्वराज्य, बघा इथे लिहितो, काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीची स्थापना झाली. काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीची स्थापना झाली. काय, 1 जानेवारी 1923 रोजी काँग्रेस खिलाफत, बघा लक्षात ठेवा, काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीची स्थापना झाली. आता ही जी स्थापना झालेली होती काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीची, याचे अध्यक्ष कोण राहणार आहेत, अध्यक्ष ऑलमोस्ट किंवा तुम्ही निश्चित सांगू शकता की जे 22च्या अधिवेशनातून निघाले. ठीक आहे, 22च्या अधिवेशनातून ज्यांनी राजीनामा दिला त्यांनीच ही पार्टी स्थापन केली. तर त्याचे अध्यक्ष कोण राहणार होते, तर अध्यक्ष राहणार होते चित्तरंजन दास. ठीक आहे, अध्यक्ष मी लिहितो, चित्तरंजन दास. आणि सचिव कोण, मोतीलाल नेहरू. ठीक आहे, सचिव कोण, तर मोतीलाल नेहरू. हे काय झालं, तर 1 जानेवारी 1923 रोजी जी काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीची स्थापना झाली, त्याचे अध्यक्ष कोण ठरले, तर चित्तरंजन दास आणि त्याचे जे सेक्रेटरी म्हणा किंवा सचिव म्हणा ते कोण ठरले, तर मोतीलाल नेहरू. आता या दोघांबद्दल जर एक गोष्ट सांगायची झाल्यास, म्हणजे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू बद्दल, हे परीक्षेत विचारल्या जात नाही, परंतु एक गोष्ट अशी सांगायची झाल्यास, दोघेही काय होते, वकील होते. ठीक आहे, दोघेही काय होते, वकील होते. आणि दोघांनीही आपल्या भव्य इमारती म्हणजे त्यांचे जे ऑफिसेस म्हणा किंवा त्यांचे जे घरं म्हणा, ते काय केलेलं होतं, ते या पक्षाला दिलेले होते. ठीक आहे, आपल्या राष्ट्रात त्यांनी अर्पण केलेले होते, म्हणजे तुम्ही यामध्ये काम करू शकता. ठीक आहे, आपल्याला म्हणजे जर कसली गरज असली, कसलं सभा घ्यायची असली, तर त्यांनी पूर्णपणे आपले जे ऑफिस होते किंवा आपल्याला भव्य बिल्डिंग्स होत्या त्या दान दिलेल्या होत्या. ठीक आहे, त्यांनी काय केलेल्या होत्या, बिल्डिंग्स. आणि दोघेही उत्तम संसदपटू होते, म्हणजे काय, तर संभाषणात असो भाषणात असो उत्तम संसदपटू होते. ठीक आहे, हे विचारल्या जात नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी लिहितोय. ठीक आहे, आणि सोबतच या दोघांबद्दल जर एक म्हणजे भेद बघायचा झाल्यास, दास जे होते, ठीक आहे, म्हणजे चित्तरंजन दास जे होते ते पूर्णतः धार्मिक होते. ठीक आहे, दास जे होते ते पूर्णतः कसे होते, धार्मिक होते. आणि मोतीलाल नेहरू हे पूर्णतः कसे होते, नास्तिक. ठीक आहे, दास जे होते ते कसे होते, पूर्णपणे धार्मिक होते. आणि मोतीलाल नेहरू हे कसे होते, पूर्णपणे नास्तिक होते. परंतु दोघेही धार्मिक आणि नास्तिक हे म्हणजे काय, तर मतांचं किंवा त्यांच्या विचारांचं जरी विरोधी असलं तरी ते काय होते, दोघेही धर्मनिरपेक्ष होते, म्हणजे धर्म न मानणारे होते. दोघेही म्हणजे चित्तरंजन दास असो मोतीलाल नेहरू हे कसे होते, धर्मनिरपेक्ष होते. ठीक आहे, हे तर एक्स्ट्रा माहिती झाली, हे विचारल्या जात नाही, फक्त अशीच माहितीसाठी सांगितली मी. तर 1 जानेवारी 1923 रोजी काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीची स्थापना झाली. ठीक आहे, 1 जानेवारी 1923 रोजी काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीची स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष कोण ठरले, तर त्याचे अध्यक्ष ठरले चित्तरंजन दास. ठीक आहे, अध्यक्ष कोण ठरले, चित्तरंजन दास. आणि त्याचे सचिव कोण ठरले, तर मोतीलाल नेहरू. आणि आता पार्टी स्थापन झाली, आता नुसतं पार्टी स्थापन करून चालणार नाही ना, त्यांना इलेक्शनही लढावं लागेल. ठीक आहे, पार्टी नुसतं स्थापन करून ती पार्टी दाखवायची असं तर काम राहणार नाही ना, ती पार्टीला इलेक्शन सुद्धा लढावं लागेल. त्यामुळे 1923 मध्ये जे इलेक्शन झालं होतं, म्हणजे ज्या वर्षी स्थापन झाली होती त्याच वर्षी 1923 मध्ये जे इलेक्शन झालेलं होतं त्यामध्ये 101 पैकी, ठीक आहे, 101 ज्या जागा होत्या त्याच्यापैकी 42 जागा फक्त या पक्षाला मिळाल्या होत्या. 42 जागा
फक्त कोणाला मिळाल्या होत्या तर या स्वराज्य काँग्रेस खिलाफत जी स्वराज्य पार्टी होती त्याला मिळालेल्या होत्या 101 पैकी 42 जागा. आणि त्यामुळे मध्य प्रांत जे होतं तिथे स्पष्ट बहुमत मिळालं. ठीक आहे, पूर्ण बहुमत कुठे मिळालं? मध्य प्रांतात स्पष्ट बहुमत मिळालं. सोबतच तुम्ही जर बंगाल जर अभ्यासलं असेल तर बंगालमध्येच ही सर्वात मोठी पार्टी ठरली. कोणती? काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी. ठीक आहे, बंगालमध्ये. ठीक आहे, बंगालमध्ये ही सर्वात मोठी पार्टी ठरली. आणि परंतु 42च मते असल्याच्याने आणि बंगालमध्ये जरी सर्वात मोठी पार्टी असली तरी यांना विरोधी पक्षात बसावं लागलं. काय झालं? विरोधी पक्षात बसावं लागलं. परंतु तेव्हाचे मोतीलाल नेहरू हे सगळ्यात मोठे विरोधी पक्षनेते बनले. ठीक आहे, मोतीलाल नेहरू हे त्यावेळेचे सर्वात मोठे विरोधी पक्षनेते बनले. ठीक आहे, म्हणून जर काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीबद्दल काही लक्षात ठेवायचं झाल्यास काय लक्षात ठेवायचं तर तारीख लक्षात ठेवायची. कधी स्थापन झाली? 1 जानेवारी 1923 रोजी. कोणत्या पक्षात? काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी. ठीक आहे, याची सुरुवात चौरी चौरा घटनेपासून झाली होती. कारण की थंडावली जाऊ नये म्हणून हे एक वे झाला, हा काय एक प्रयत्न झाला एक नवीन पार्टी स्थापन करण्याचा. ठीक आहे, त्याचे अध्यक्ष कोण ठरले? चित्तरंजन दास. आणि सचिव कोण ठरले? तर मोतीलाल नेहरू. ठीक आहे, सोबतच अदर फॅक्ट्स आहे की ते धार्मिक, चित्तरंजन दास जसे धार्मिक होते आणि मोतीलाल नेहरू नास्तिक होते. दोघेही वकील होते. दोघांनी आपल्या बिल्डिंग्स दान दिलेल्या होत्या आपल्या देशासाठी म्हणा किंवा स्वराज्याचं काम करण्यासाठी. सोबतच दोघेही उत्तम संसदपटू होते, परंतु दोघेही धर्मनिरपेक्ष होते. हे पॉईंट्स आहेत, तुम्ही लक्षात नाही ठेवले तरी चालतील. ठीक आहे, आणि त्यानंतर जे 23मध्ये इलेक्शन झालं होतं, 1923मध्ये जे इलेक्शन झालं होतं त्यामध्ये 101 पैकी 42 जागा याच पक्षाने जिंकल्या होत्या. कोणत्या? काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीने. यामध्ये मध्य प्रांतात स्पष्ट बहुमत आलेलं होतं. बंगालमधील ही सर्वात मोठी पार्टी ठरली होती. बंगालमधील सर्वात मोठी पार्टी ठरली होती. आणि मोतीलाल नेहरू यांना काय करण्यात आलं तर यांना विरोधी पक्षनेता बनवण्यात आलं. तर तेव्हाचे सर्वात मोठे विरोधी पक्षनेते बनले होते. तेव्हाचे हे काय झालं होतं? सर्वात मोठे विरोधी पक्षनेते बनले होते. सोबतच जर स्वराज्य पार्टीबद्दल आणखी जर जे पेपरमध्ये विचारलं जातं, म्हणजे तुम्ही जर ASOचे 2012चे पेपर असो किंवा 2013चे पेपर असो, हे जर चेक केले ना तुम्हाला यावर जास्तीत जास्त प्रश्न आढळून येतील. तर ते कोणते होते? बघा, स्वराज्य पार्टीबद्दल जर प्रश्न विचारायचे झाल्यास कशा प्रकारे विचारतात किंवा कोणत्या टॉपिकवर विचारतात ते मी तुम्हाला थोडं गेसिंग देतो. स्वराज्य पार्टीबद्दल तर यांचं ध्येय विचारलं जातं. तुम्हाला हे प्रश्न आता 19च्या दरम्यान आढळून येतील. यांचं काय विचारलं जातं? ध्येय, उद्देश आणि कार्य. आणि मॅक्सिमम जे स्टुडंट्स असतात ते यामध्ये कन्फ्यूज होतात. ध्येय कोणतं, उद्देश कोणतं आणि कार्य कोणतं. तर स्वराज्य पार्टी, ठीक आहे, स्वराज्य पार्टी जर ध्येय बघायचं झालं ते कोणतं होतं? साम्राज्य अंतर्गत स्वराज्य. ठीक आहे, साम्राज्य अंतर्गत स्वराज्य म्हणजे दुसऱ्यांचं साम्राज्य चालत असताना त्या अंतर्गत स्वराज्य मिळवणं. कोणतं होतं? साम्राज्यांतर्गत स्वराज्य. साम्राज्यांतर्गत स्वराज्य मिळवणे हे काय होतं? हे ध्येय होतं. हे काय होतं? ध्येय होतं. परंतु उद्देश काय होता? उद्देश जसं आपण आधी सांगितलं होता, त्यांचा मेन उद्देश काय होता? तर कायदे मंडळात प्रवेश करणे. ठीक आहे, मेन उद्देश काय होता? कायदे मंडळात प्रवेश करणे. ठीक आहे, तो स्वराज्य पार्टीने साधितही केला होता. कोणता होता? कायदे मंडळात प्रवेश करणे. कायदे मंडळात प्रवेश करणे. परंतु मेन कार्य काय होतं त्यांचं? बघा, ध्येय काय होतं? साम्राज्यांतर्गत स्वराज्य. ते आपल्याला शेवटपर्यंत मिळवायचं होतं. ठीक आहे, म्हणजे त्या पक्षा थ्रू. ठीक आहे, स्वराज्य पार्टी यांचं मुख्य ध्येय काय होतं? साम्राज्यांतर्गत स्वराज्य. म्हणजे दुसऱ्या एखाद्याचं साम्राज्य असतानाही आपलं स्वतःचं एक स्वराज्य निर्माण करायचं. ठीक आहे, उद्देश काय होता? तर कायदे मंडळात प्रवेश करणे. मेन उद्देश काय होता? तर त्यांचं या म्हणजे साम्राज्य स्वराज्य मिळत असताना कायदे मंडळात प्रवेश करणे. ठीक आहे, कारण की हे उद्देश ध्येय जे आहे साम्राज्य स्वराज्य मिळणार कसं? जोपर्यंत आपण पहिलं पाऊल नाही उचलणार. पहिलं पाऊल काय होतं? कायदे मंडळात प्रवेश करणं. ठीक आहे, कायदे मंडळात प्रवेश करणं. आणि कार्य काय होतं? तर कायदे मंडळात प्रवेश करून सरकारची अडवणूक करणं. सरकारच्या कोणतेही विरोध म्हणजे सरकारचे कोणतेही ठराव असो त्यांना विरोध करणं. हे कशाचं काय उद्देश होतं किंवा कार्य होतं? तर स्वराज्य पार्टीचं एक मुख्य कार्य होतं. काय? तर कायदे मंडळात प्रवेश करणे आणि सरकारची अडवणूक करणे. ठीक आहे, कायदे मंडळात प्रवेश करणे आणि सरकारची अडवणूक करणे. आणि ही अडवणूक होईल तेव्हाच हे ध्येय प्राप्त होईल साम्राज्यांतर्गत स्वराज्याचं. ठीक आहे, साम्राज्यांतर्गत स्वराज्याचं ध्येय कधी प्राप्त होईल? जेव्हा हे कार्य परिपूर्ण होईल. कार्य काय होतं? तर कायदे मंडळात प्रवेश करणे आणि सरकारची अडवणूक करणे. हे काय होतं? तर हे महत्त्वाचं कार्य होतं. कशाबद्दल? तर स्वराज्य पार्टीबद्दल. तर हे यावर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहे मित्रांनो. स्वराज्य पार्टी यावर म्हणजे ASO 2012मध्ये असो, 2012मध्ये सोबतच STI 2011मध्ये यावर प्रश्न येऊन गेलेले आहे. त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता एक छोटासा रिकॅप घेऊया म्हणजे तुम्हाला इझिली कळून जाईल. ठीक आहे, तर एक छोटासा रिकॅप घेऊया, जास्त मोठं लेक्चर नाहीच आहे. तर बघा, स्वराज्य पार्टी. ठीक आहे, तर स्वराज्य पार्टी ही घटना, याची पार्श्वभूमी काय होती? ती चौरी चौरा घटना. याची पार्श्वभूमी काय होती? चौरी चौरा
घटना ही काय झाली, याची पार्श्वभूमी झाली. का ही पार्श्वभूमी म्हणता येईल, कारण की चौरी चौरा घटनामध्ये गांधीजी आणि इतर काँग्रेस नेत्यांना ही अटक करण्यात आलेली होती. त्यामुळे काय झालं होतं, चौरी चौरा घटना थांबण्याची शक्यता होती. ठीक आहे, म्हणजे ही बंद पडण्याची शक्यता होती. परंतु काही जे काँग्रेस नेते होते त्यांना वाटत होतं की हीच घटना ही जी आता चालू आहे चळवळ ही बंद पडू नये. ही काय आहे, ही चळवळ बंद पडू नये म्हणून काहीतरी एक वेगळा पर्याय निवडावा, काहीतरी एक वेगळं मार्ग निवडावा, जेणेकरून सरकारला विरोधही करता येईल आणि आपलं कामही होईल. ठीक आहे, जनतेचं जे आपण काम करतोय ते कामही होईल, आपल्याला काय उद्देश काय, साम्राज्यात्मक स्वराज्यही मिळवता येईल आणि सरकारला विरोधही करता येईल. तर यासाठी काय झालेलं, तर 1922 मध्ये, ठीक आहे, पहिले तर काय झालं, तर दोन गट निर्माण झाले. ठीक आहे, तर म्हणजे काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले. एक गट होता फेरवादी आणि दुसरा होता नाफेरवादी. कारण की विचारधारा बदलत होती. ठीक आहे, विचारधारा कशा प्रकारे बदलत होती, तर चौरी चौरा घटनेमुळे विचारधारा अशा प्रकारे बदलत होती की काँग्रेस मंडळात म्हणजे कायदेमंडळात प्रवेश करणे, ठीक आहे, की कायदेमंडळात प्रवेश करू नये. कायदेमंडळात जर प्रवेश केला तर आपल्याला सरकारला विरोधही करता येईल, ठीक आहे, आपल्या मागण्याही मांडता येईल. परंतु काहींचं असं मत होतं की कायदेमंडळात प्रवेश करून काही अर्थ उरणार नाही, आपल्याला कायदेमंडळाच्या बाहेरच राहून जनतेची सेवा करायची, आपल्याला कायदेमंडळाच्या बाहेरच राहून सरकारचा विरोध करायचा आहे. हे कसं, हे विचारधारणा बदलत होती. त्यामुळे काय दोन गट निर्माण झाले, एक फेरवादी आणि एक नाफेरवादी. आता फेरवादीचं काय होतं, तर कायदेमंडळात प्रवेश करणे. ठीक आहे, फेरवादीचं काय होतं, तर कायदेमंडळात प्रवेश करणे, ठीक आहे, कायदेमंडळात प्रवेश करणे. आणि नाफेरवादीचं काय होतं, कायदेमंडळात प्रवेश करायचा नाही. ठीक आहे, नावरून तुम्ही ही लक्षात ठेवू शकता, कायदेमंडळात प्रवेश करायचा नाही. आता कायदेमंडळात प्रवेश करायचं, या बाजूने जे नेते होते त्यामध्ये चित्तरंजन दास होते. ठीक आहे, चित्तरंजन दास होते, मोतीलाल नेहरू होते, सुभाषचंद्र बोस होते, विठ्ठलभाई पटेल होते. ठीक आहे, यासारखे अनेक नेते होते. आणि कायदेमंडळात प्रवेश करायचा नाही. ठीक आहे, नाफेरवादीमध्ये नाही जे आहे त्यामध्ये कोणकोणते नेते होते, तर त्यामध्ये होते वल्लभभाई पटेल, ठीक आहे, सरदार वल्लभभाई पटेल असो, सोबतच राजेंद्र प्रसाद असो, यासारखे अनेक नेते कशात होते, तर नाफेरवादी म्हणजे कायदेमंडळात प्रवेश करायचा नाही. आणि ही विचारधारणा चालू असतानाच, ही विचारधारणा म्हणजे वेगवेगळी असतानाच 1922 मध्ये, ठीक आहे, 1922 मध्ये गया बिहार येथे एक अधिवेशन भरलं. ठीक आहे, त्याचे अध्यक्ष कोण झाले, तर त्याचे अध्यक्ष झाले चित्तरंजन दास. ठीक आहे, अध्यक्ष झाले चित्तरंजन दास आणि सेक्रेटरी किंवा सचिव म्हणा ते होते मोतीलाल नेहरू. आणि यामध्ये एक ठराव मांडला गेला की एकतर सुधारण्याचा म्हणजे सुधारणा करण्याचा, ठीक आहे, कायदेमंडळात प्रवेश करून सुधारणा करण्याचा. परंतु याला विरोध झाला. विरोध का झाला, कारण की मॅक्सिमम जे काँग्रेसमधले नेते होते त्यांना हा ठरावच मान्य नव्हता. म्हणून विरोधी म्हणजे जे विरोधाने मते झाली ती किती झाली, 1798. आणि यांच्या बाजूने फार कमी मध्ये पडली. ती किती पडली, तर फक्त 890. ठीक आहे, यांच्या बाजूने म्हणजे कायदेमंडळात प्रवेश करायचा या बाजूने 890च मध्ये पडली. त्यामुळे काय केलं, चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी काय केलं, तर राजीनामा दिला. यांनी काय केलं, कायदेमंडळातून किंवा त्या काँग्रेसच्या अधिवेशनातून बाहेर पडले आणि यांनी राजीनामा दिला आणि एक स्वतःची पार्टी स्थापन केली. ती पार्टी कधी स्थापन केली, 1 जानेवारी 1923 रोजी. त्या पार्टीचं नाव काय होतं, तर काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी. ठीक आहे, काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी स्थापन केली. त्याचे अध्यक्ष कोण झाले, तर ऑलमोस्ट चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. ठीक आहे, एक्झॅक्टली चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू हेच त्याचे अध्यक्ष आणि सचिव झाले. अध्यक्ष कोण होते, चित्तरंजन दास आणि सचिव कोण होते, तर मोतीलाल नेहरू. आणि यांनी मग 1923चं इलेक्शन लढलं. ठीक आहे, 1923चं इलेक्शन लढलं. त्यामध्ये 101 पैकी 42 जागा मिळाल्या. ठीक आहे, मध्य प्रांतात यांना स्पष्ट बहुमत मिळालं, म्हणजे सर्व बहुमत हे यांच्याच बाजूने केलं, काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीच्या बाजूने. सोबतच बंगालमध्ये यांना सर्वात मोठी पार्टी ठरली आणि त्यामुळे 1923 मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून मोतीलाल नेहरू यांना निवडलं गेलं. आणि मोतीलाल नेहरू हे त्यावेळेचे सर्वात मोठे विरोधी पक्षनेते ठरले. हे कधीच्या इलेक्शनमध्ये, 1923च्या. ठीक आहे, सोबतच एक इलेक्शन झालेलं होतं 1926 मध्ये झालेलं होतं. आणि त्यावेळेस केंद्रीय कायदेमंडळात म्हणजे केंद्रीय जे कायदेमंडळ होतं त्यामध्ये यांना 40 जागा मिळाल्या. कोणाला, काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीला, किंवा तुम्ही त्याला स्वराज्य पार्टी असंही सुद्धा म्हणू शकता. बघा, 1923च्या इलेक्शनमध्ये किती मिळाल्या होत्या, 42 मिळालेल्या होत्या. परंतु 1926 मध्ये जे इलेक्शन झालेलं होतं त्याच्यात 40 जागा मिळालेल्या होत्या, म्हणजे 40 जागा हे केंद्रीय कायदेमंडळात त्यांना मिळालेल्या होत्या. आणि मद्रास प्रांतात बघा, 23च्या इलेक्शनमध्ये मद्रास प्रांतात तेवढा प्रभाव पडला नाही, परंतु 1926 मध्ये मद्रास प्रांतात 50% मते मिळाली. ठीक आहे, 1926च्या जे इलेक्शन झालेलं होतं त्यामध्ये मद्रास प्रांतात
मद्रास प्रांतात 50% जागा ज्या होत्या त्या स्वराज्य पार्टीनेच मिळवलेल्या होत्या. किती? 50% जागा. बघा, अर्ध्याहून जास्त जागा, म्हणजे काय तर अर्ध्या जागा या स्वराज्य पार्टीच्याच नावावर होत्या. ठीक आहे, किती? 50%. त्यामुळे हे कधीची गोष्ट आहे, तर हे 1926च्या इलेक्शनची. ठीक आहे, 1923 मध्ये जे इलेक्शन झालं होतं त्यामध्ये 101 पैकी 42 जागा मिळाल्या होत्या, परंतु 1926 मध्ये 40 जागा मिळाल्या. परंतु मद्रास प्रांतात ही सर्वात मोठी पार्टी ठरली, ज्यामध्ये 50% जागा याच पक्षाला मिळाल्या. कोणत्या पक्षाला? स्वराज्य पार्टीला. आणि त्यानंतर मग यांचं ध्येय काय ठरलं, जे स्वराज्य पार्टीचं ध्येय जे मॅक्सिमम पेपरमध्ये विचारलं जातं ते काय ठरलं, तर आपल्याला मॅक्सिमम पेपरमध्ये ध्येय विचारलं जातं, उद्देश आणि कार्य. उद्देश आणि कार्य. तर ध्येय काय ठरलं, तर साम्राज्य अंतर्गत स्वराज्य. ज्या अंतर्गत स्वराज्य. ठीक आहे. त्याच्यानंतर उद्देश काय? उद्देश आपण आधी डिस्कस केला आणि कार्य डिस्कस केली. उद्देश काय ठरलं, तर कायदेमंडळात प्रवेश. ठीक आहे, कायदेमंडळात प्रवेश. आणि कार्य काय ठरलं, तर कायदेमंडळात म्हणजे उद्देश साध्य करूनच, कायदेमंडळात प्रवेश करूनच सरकारला अडवणूक करणे. ठीक आहे, कायदेमंडळात प्रवेश करूनच सरकारला काय करायचे? अडवणूक, सरकारच्या विरोधात, सरकारच्या कोणत्याही ठरावाची म्हणा किंवा सरकारच्या कोणत्याही बाजूची म्हणा अडवणूक करणे, म्हणजे काय? त्यांना विरोध करणे. ठीक आहे, तर हे काय झालं? हे स्वराज्य पार्टीचं ध्येय, उद्देश आणि कार्य झालं. ठीक आहे, आणि यावर जास्त प्रश्न आलेले आहे, म्हणजे 11 पासून जर तुम्ही 20 पर्यंतचे पेपर चाळले तर तुम्हाला स्वराज्य पार्टीवर जास्तीत जास्त ध्येय, उद्देश आणि कार्य यावर जास्त प्रश्न आढळून येतील. कधी स्थापन झालेली होती यावरही तुम्ही जर सरळ सेवेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला यावरही प्रश्न आढळून येतात की कधी स्थापन झालेली होती, नेते कोण होते, याबद्दलही प्रश्न विचारले जातात. तर हे होतं लेक्चर मित्रांनो आजचं स्वराज्य पार्टीबद्दल. ठीक आहे, या जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर नक्की करा. जर काही पॉईंट मिस झाले असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे माझ्याद्वारे नाही परंतु तुमच्या माध्यमातून तुमच्या मित्रमैत्रिणींना ते पॉईंट्स कळून जातील. ठीक आहे, आणि सोबतच तुम्हाला आणखी काही विषयांवर किंवा आणखी काही टॉपिक्सवर लेक्चर हवे असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की त्यावर लेक्चर घेऊन येण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत कंटिन्यू राहा आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. खूप खूप धन्यवाद.